पंकजा मुंडे बोलतायत, थेट जाऊया. झालं असं म्हणले, मुलगी येते बरं झालं म्हणे, माझ्या मुली माझं नाव काढतील. खरंच आहे. तुम्ही आता एक वचन मला द्या. आईसाहेबाचा गड आहे, महंत महिला आहे, तुमची नेता महिला आहे, सगळ्या राज्यातले लोक माझ्यावर प्रेम करतात आणि माझं भाग्य आहे एवढ्या पवित्र स्थानी. मी सांगते, गोपीनाथ मुंडे नंतर ते स्थान तुम्ही मला दिलंय, हे एवढं मोठं स्थान जगात कुठेही नाही, कुठेही नाही. मग आता आपण मुलींचा सन्मान करायचा, मुलगीच वारसा बनायची. ही बघा, आमची अक्षता आली ती संतोषची, ती काय, तिने मला व्हिडिओ पाठवला काल, दांडा चालवायली. ती दांडा भातुकली खेळ ना, दांडा चालवायली. आता मला बघून असंच होईल ना, ते दांडा चालवायली. मला पोलीस अधिकारी बनवा, शिकवा, पोरी कामाला लावा, सारखं त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या हातामध्ये ताकद द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा. बघा आपल्या पोरी कशा वंशाच्या दिवा बनल्याशिवाय राहणार नाही. आणि पोरगी सुधारली की पोराला सुधरवते पुन्हा आपोआप. बरोबर आहे की नाही? आई जर शिकली असेल तर लेकराला शिकवते, चांगलं करते. एक स्त्री शिकली तर समाज शिकतो, एक स्त्री मोठी झाली तर समाज मोठा होतो. आज मला आनंद आहे, असे वारकरी संप्रदायात येणारे लोक, काम करणारे लोक. काल एका गोविंद म्हणून आमचा कार्यकर्ता नाशिकला, त्याने मोठं वारकरी भवन बांधलं, त्याचं उद्घाटन होतं. माझ्या आजूबाजूच्या लोकांनी, मला असं वाटतं की जेवढं शक्य आहे तेवढं ह्या सामाजिक विषयांना घेऊन काम करावं. तंबाखूसारखं व्यसन सोडावण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करते. नेहमी मागे भगवानगडावर एवढा ढीक, सगळ्यांना मला काढा खिशातल्या पुड्यान टाका. मरतात कॅन्सर होऊन होऊन लोक, कशाला ते चूक घाणेरडं. आता सगळ्यांनी जाऊन घरातल्या पुड्या काढून टाका. पुन्हा मला काही नवरा अंगावर आला, ताईला सांगेन म्हणायचं. ह्या अशा व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे. व्यसनाने डोकं खराब होतं. व्यसन करून करून मग लवकर पैसा मिळा वाटतो, लवकर पैसा मिळून मग मस्ती येते, कारण मेहनत नाही केलेल्या पैशाने मस्ती येत असते, घामाच्या पैशाची मस्ती येत नाही. व्यसनाधीन झालं की मग डोकं नाही चालत, मग गुन्हेगार कडे माणूस जातो. या डोंगर कपाऱ्यामध्ये वामन भाऊनी आणि भगवान बाबांनी हे जे सप्ते लावून दिलेत, हे नारळ जे दिले, जे नारळ आपले महंत घेतात दोन्ही गडावरचे आणि तिथे सप्ते करतात, तिथे येऊन कीर्तन करतात, ही परंपरा एवढ्या वर्ष जुनी, ही कशासाठी होती? डोंगरातल्या लोकांना खायला नाही मिळालं तर त्यांचे नीतिमत्ता ढोळणे, त्यांनी शिकावं, कुठे दरोडे घालू, कुठे काही करू, असं करू नये, ही तळमळ लोकांमध्ये होती. कारण त्या काळात कुठे रोजगार नव्हता, अडचणी निर्माण व्हायच्या. त्यामुळे ते शिकवण आताच्या काळात गरज आहे का? आता गाड्या आहेत, शिक्षण आहे, सगळं आहे. थोडं कमीत भागवायची सवय लागली ना, माणूस सुखी राहतो. मला आता, मी म्हणलं नाही मला हेच व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचंय अमेरिकेचा, तर मी दुःखीच होईल ना. जे आपण आहोत त्याच्यात भागवलं तर आनंदी राहतो माणूस. आणि मोठे मोठे स्वप्न पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या अंगावर पायऱ्या म्हणून चढलेला माणूस कधीच मोठा होत नाही. इतिहास झाला साक्षी. स्वतःच्या जीवावर मोठा झालेला माणूस इतिहास लक्षात ठेवत असतो. केवढी मोठी अफाट मोगल सेना होती, पण छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीमध्ये घुसूच शकत नव्हती. कळायचंच नाही कुठं येतात, कुठून गायब होतात. हे म्हणायचे, अरे हे मराठे मावळे कुठून गायब होतात, कळत नाही कोणाला. आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी किती रंगला राज्यकारभार केला आणि किती मंदिरं बांधले. मी जगात कुठेही गेले ते अहिल्यादेवींचंच मंदिर आहे. कुठेही महादेवाचं केदारनाथ पर्यंत मंदिर बांधले. किती चांगलं, म्हणजे धर्म आणि राज्यकारभार दोन्ही सांभाळलं. काय कमी, एक स्त्री त्या काळात जिजाऊंनी घडवले म्हणून शिवराय घडले. हे सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या महापुरुषांसारखं व्हायचं नाही, लगेच तुझ्या घोड्यावर बसायचं, तलवार घ्यायची, असं काही करायचं नाहीये. पण सगळ्यांनी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागा. फार प्रेशर देत नाही नवीन पिढीमुळे. कधी मित्राचा वाढदिवस आहे, कुठे गेलात बाहेर, खाल्ला पिल्ला, मी काही म्हणत नाहीये, पण ती रोज ते हातबट्टी, ते इकडे, हे दारूबंदी करा पहिले. आईसाहेब तुमच्या महासांगवीतूनच सुरुवात करा. करा, नुसतेच गप्पा मारतात, करा इथून सुरुवात. आईसाहेबांना सहकार्य करा. बिचाऱ्या महिला आहेत त्या तुम्ही दाबतात, करा. मी म्हणत नाही की तुम्ही जीवन जगू नका, पण त्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका, हे फार महत्वाचं आहे. व्यसनाच्या अधीन जाऊन लोकांनी बर्बादी करून घेतली. सगळं नाव आपलं खराब होतं, मुलाचं नाव खराब होतं, घराचं नाव खराब होतं, गावाचं नाव खराब होतं. असं काही आपल्याकडून होऊ देऊ नका. तुमच्या पाठीशी मी उभी आहे, तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. हे असंच प्रेम माझ्यावर राहू द्या आणि मी असंच प्रेम करेन. तुम्हाला इथे सगळ्या दृष्टीने मी तुमच्या बरोबर उभी आहे. मला खरं खोटं कळते. कोणी कार्यकर्ता लावून देण्यासाठी म्हणते ते असंच करायला आहे, ते मुद्दाहूनच करायला आहे. माझं मला कळतं, ज्याचं मुद्दाहून होतंय त्याच्या मागेच आहे मी. काही घाबरायचे कारण नाही. एकदम बिंदास चांगल्या पद्धतीने आपण सगळे काम करा. तुमच्या पाठीशी मी उभी राहीन. आईसाहेबांचे आशीर्वाद
आणि मीराताई संस्थानाचे आशीर्वाद मला नेहमी आहेत आणि असेच राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे पहा काही गडबड करून